हॅलो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. अरे आज चक्क राजन सर हॉस्टेलवर बघ ना, ते पण कमली सोबत. अनिका आणि कमलीचं काहीतरी परत कांड झालेलं असणार. तुझी खात्री झाली? आई, इथे कोणी आपल्याला बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होईल. माहिती मला. आई चल ना. हो का? तुम्हासनी कमळीच्या आईचा फोटो बघायचा होता वय. जसा कमळीला त्रास देत आहे तसा आता आबानं सरू काकीला बी त्रास देणार होता वय. खरं बरं झालं की नाही, नवीन टायमाला येऊन तो फोटो काढून माझ्या आईबाचा फोटो तिथं लावला. तर कमळीच्या फॅमिलीचा फोटो मला जपून ठेवायला लागतोय, नाहीतर या बायकांचं काही खरं नाही. नागिनी आहेत त्या नागिनी, एकदा डग धरून बसल्या की बसल्याच. खरं मी बी काही कमी नाही तुमची पुंगी वाजली ना तर नावाची निंगी नाही. या काका या. अगं उठ उठ. काका असू द्या असू द्या, या चालतंय. राजन काका तुम्ही कसा आहेसा? मी बरा आहे, तू कशी आहेस? मी पण. बसा काका. अगं निंगे, काकासने आईच्या हातचा लाडू खायला बोलवले. वय काय? अगं बेस्टच की. काका तुम्हासनी कमळीच्या आईचा हातचा लाडू लय आवडतील बघा. तुम्ही खावा, तर मी चहा घेऊन येतो. हा आलंच. हे घ्या काका, एकदम बेस्ट लाडू, लय आवडेल तुम्हासनी. ओके. आता यांचं तोंड बघून लाडू आवडलाय की नाही कसं कळायचं? काका तुम्हासनी लाडू आवडला नाही काय? नाही नाही, खूप मस्त आहेत लाडू. पण काय आहे कमळी, ही चव ना ओळखीची वाटते. अगं हा, म्हणजे नक्कीच मागच्या जन्मात तुम्ही माझ्या आईच्या हातचा लाडू खाल्लेला असणार बघा. हे घ्या हे घ्या. बरं कमळी, तुझ्या घरी कोण कोण असतं? हा मी तिघच की, मी आया ना आबा. आबा म्हणजे माझा आजोबा. आजोबा? अहो आमचा आबा म्हणजे नुसता आजोबा नाही, माझं बेस्ट फ्रेंड आहेत बघा ते. अहो काका तुम्हासनी सांगतो, माझी आई की नाही मला मुंबईला पाठवतच नव्हती बघा, पण आमचा आबा मला म्हणलं जा मुंबईला पळून, आणि त्यांनीच सगळा प्लॅन केला बघा. अहो म्हणजे आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं की नाही, लय मोठं व्हायचं आणि लय शिकायचंय बघा मला. मग आबांनी बी ठरवलं माझं स्वप्न पुरं करायचं. त्यांनी मला तर शपथच घातली की जोपर्यंत तू तुझं स्वप्न पुरं करत नाही तोपर्यंत गावात पाय बी टाकायचं नाही. मी आणि आबा की नाही असं खेळ खेळायचो, अशी टाळी. काका तुम्ही खाली कसा पाय बसले, वर बसा की. नाही ते जाऊ दे, मला पण शिकव ना तो हाताचा खेळ. हा नाही, परत कवा तर शिकवतो. तुम्ही वर बसा. ओके. मी बी काय बोलत बसलोय, तुम्हासनी सरळ त्यांचा फोटोच दाखवतो, थांबा. हिचे आजोबा तर जिवंत आहेत, पण गौरीचे वडील तर गेलेत. म्हणजे कमळी माझी आणि गौरीची मुलगी नाही का? हा बोला. काय? त्यांना बसायला सांग, मी आलोच. कमळी, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला लगेच जावं लागेल. आणि हो, तू तुझं आणि तुझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण कर. हा
हे फोटो कोणी बदलला? मी. का? अगं राजन काका यायच्या आधी त्या 2 नागिन्या रंभा आणि उर्वशी आलत्या, ते बेशांतर करून. नागिनी? अगं काय बोलायले, सरळ सांग की. अगं कमळे, त्या माकडीनीची आई आणि ती कडू आजी. अगं दोघी बी एकदम मळकट साड्या घालून आलत्या, जसं काय मी त्यासनी ओळखणारच नाही. त्या अन कशाला आलेल्या? अगं आई भीती वाटते. अनिका काय म्हणाली? काय म्हणाली? कमळीच्या खोलीमध्ये तिच्या भिंतीवर तिच्या फॅमिलीचा फोटो लटकवलेला आहे. एकदा का तो फोटो आपण पाहिला की आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन जाईल. चल 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 चल. यासनी कमळीच्या फॅमिलीचा फोटो का बघायचा आहे? आता या रंभा उर्वशीचा सरू काकी आणि अब्बासनी बी त्रास द्यायचा प्लॅन आहे का काय? आणि म्हणून मी तो फोटो काढून माझ्या आई बाबाचा फोटो तिथे लावला. इंगे, वा ग वा, तू लयच भारी काम केलंस बघ आज. तू आया आणि आबांचं रक्षण केलंस बघ. या दोघी मला त्रास द्यायचा म्हणून आया आणि आबासनी बघ त्रास द्यायला मागं पुढे बघणार नाहीत बघ. मी बरं असं काही होऊ देईन. आता थोडं दिस ह्योच फोटो वरती असून दे. त्या 2 नागिनी कवा बी बेळातनं बाहेर येतील, त्यासनी असंच गोळात घालून ठेवायचं. घेऊ घे. आई म्हणजे कमळी माझी नात नाहीये राजन. मला खरंच अगदी असं मनापासून आतून वाटत होतं रे की कमळीच माझी नात आहे, तीच. असं वाटत होतं कधी एकदा हे तिला मी सांगेन, कधी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारेन. पण आपला सगळाच अंदाज चुकला रे. कमळी माझी नात नाही तर मग माझी नात आहे तरी कोण? आई आई तू टेन्शन घेऊ नकोस ना. मी आपल्या रिसॉर्टच्या कामासाठी परत जातोय गावी. तेव्हा मी गौरी आणि माझ्या मुलीचा शोध पुन्हा नव्याने सुरू करेन. हो, प्रॉमिस. हे बघ राजन, तू आता या वेळेला अगदी नीट म्हणजे अगदी कसून चौकशी कर बाबा. हे बघ, आता आबा तर या जगात नाही, त्या दोघींना त्यांचाच आधार होता ना रे. त्या दोघी आता कुठल्या परिस्थितीत असतील आपण त्यांना शोधलं पाहिजे. राजन तू काही कर, माझी नात मला सापडलीच पाहिजे.